जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पनवेलमधील 39 पर्यटक सापडले असून दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पनवेल खांदा कॉलनी येथील दिलीप दिसले यांचा गोळीबारात दुर्दैवी अंत झालाय। तसेच त्यांच्यासोबत असलेले सुबोध पाटील हे देखील गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर श्रीनगर येथील हॉस्पिटलमध्ये करून उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली। त्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पनवेलमधून निसर्ग ट्रॅव्हल्सने एकूण 39 पर्यटक जम्मू काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते। याच वेळी दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला। त्यावेळी हिंदू धर्म सांगताच दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला। त्यामध्ये जवळपास 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। यामध्ये पनवेलमधील दिलीप दिसले यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला असल्याने पनवेल परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे। आरबीएन न्यूज साठी न्यूज ब्युरो पनवेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।